हॅलो स्टुडंट्स, स्टँडर्ड 6चं मॅथमॅटिक्स पाहणार आहोत. त्यामधला जो चॅप्टर नंबर 2 आहे लाईन्स अँड अँगल्स, त्याचा आपण प्रॅक्टिस सेट 2.2 आणि एक ॲक्टिव्हिटी जी आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, तर त्याचं इथं सोल्युशन पाहणार आहोत. चला मग बघा, पहिल्यांदा आपण थोडंसं रिकॅप करू. आपण अँगल्स म्हणजे काय ते थोडं बघूयात. टाइप्स ऑफ अँगल्स कोणकोणते असतात? टाइप्स ऑफ अँगल्स: झिरो अँगल, बोथ रेज पॉइंट द सेम वे, म्हणजे हा एक आहे रे आणि दुसरा पण त्याच्यावरच ओव्हरलॅप असेल तर याला म्हणायचं झिरो अँगल. ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल म्हणजे काय तर 90 डिग्रीपेक्षा छोटा अँगल असेल तर त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. लेस दॅन 90 डिग्री, स्मॉलर दॅन राईट अँगल असेल तर त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. राईट अँगल म्हणजे एक्झॅक्टली 90 डिग्रीचा अँगल जर असेल तर त्याला म्हणायचं राईट अँगल 90 डिग्रीचा. त्यानंतर ऑब्ट्यूज म्हणजे काय तर 90 टू 180 याच्यामधले जे काही अँगल्स असतील त्याला ऑब्ट्यूज अँगल म्हणायचं. ऑब्ट्यूज म्हणजे ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे एक्झॅक्टली स्ट्रेट अँगल, असा एक रे आणि दुसरा असा एक रे. या स्ट्रेट अँगलला म्हणायचं, याला म्हणायचं स्ट्रेट अँगल आणि तो असतो 180 डिग्रीचा. ओके. पुढे आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय तर 180 पेक्षा मोठा, म्हणजे 180 पेक्षा मोठा पण 360 म्हणजे पूर्ण जो कंप्लीट सर्कल असतो तो 360 असतो, त्याच्यापेक्षा छोटा हा जो अँगल आहे याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे. बिगर दॅन स्ट्रेट अँगल. हे झालं रिकॅप आपला टाइप्स ऑफ अँगल याच्या बाबतीत. पुढे एक ऍक्टिव्हिटी आहे टाइप्स ऑफ अँगल्स वरती, क्लॉक ऍक्टिव्हिटी. तर ती आपण इथे सोडूयात. इथे टाइम दिलेत. जर घड्याळामध्ये 4 वाजले, 2 वाजले, 3 वाजले आणि 6 वाजले तर त्यामध्ये तास काटा म्हणजे आवर हँड आणि मिनिट हँड याच्यामध्ये कोणता प्रकारचा अँगल होतो ते आपल्याला इथे सांगायचं, ड्रॉ करायचं आणि सांगायचं. ड्रॉ द आवर हँड अँड द मिनिट हँड इन द क्लॉक. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये राईट द टाइप ऑफ अँगल फॉर्म हे आपल्याला सांगायचे. तर याचं सोल्युशन आपण पाहूयात. लेट्स सॉल्व each one step by step with an accurate diagram. Remember that each hour mark on a clock is 30 degree part. That is, का तसं? कारण बघा, जर हे क्लॉक असेल तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे म्हणजे 12 पासून 1 पर्यंतचा, तर हा आहे 30 डिग्रीचा. कारण असे पूर्ण सर्कल असतं 360चं आणि त्याच्यामध्ये असे 12 पार्ट आहेत, तर याचा आन्सर येतो 30. म्हणजे 1 पार्ट इज ऑफ 30 डिग्री असं म्हणता येईल. म्हणजे कोणत्याही घड्याळातील कोणत्याही 2 नंबर घेतले सलगचे तर त्याच्यामध्ये जो अँगल असतो तो 30 डिग्रीचा असतो. राईट. पहिल्यांदा आपण पाहूयात की 4 जर वाजले, 4 o'clock हे घड्याळामध्ये कोणता अँगल करतो तर तो करतो ऑब्ट्यूज अँगल अँड विल बी मेजर ऑफ 120 डिग्री. ठीक आहे. 120 डिग्रीचा असेल आणि तो ऑब्ट्यूज मीन्स मोर दॅन 90 असेल. तो ज्यावेळेस घड्याळामध्ये 2 वाजतील 2 o'clock त्यावेळेस 60 डिग्रीचा म्हणजे हे 30 आणि हे 30 असा 60 डिग्रीचा आणि तो ॲक्यूट अँगल बिकॉज इट इज लेस दॅन 90 डिग्री म्हणून तो ॲक्यूट अँगल होईल. पुढे जर घड्याळामध्ये 3 वाजले तर एक्झॅक्टली तो 90 डिग्रीचा म्हणजे राईट अँगल होईल. 90 डिग्रीचा राईट अँगल 3 वाजले त्यावेळेस. त्यानंतर 6 वाजता मिनिट हँड 12 वर आहे आणि आवर हँड 6 वर आहे, त्यामुळे
हा अँगल एक्झॅक्टली स्ट्रेट अँगल होईल आणि त्याचं मेजरमेंट असेल 180 डिग्री. 180 डिग्री. कळालं ही ऍक्टिव्हिटी. आता आपण पुढे जाऊयात. पुढे प्रॅक्टिस सेट 2.2 आपण सोडवूयात. प्रॅक्टिस सेट 2.2 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय पाहू. फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट हुज लाईन्स फॉर्म राईट अँगल. म्हणजे हे इंग्लिश अल्फाबेट्स दिलेत आपल्याला AENKL आणि H. याच्यामध्ये कोणत्या लेटरमध्ये राईट अँगल तयार होतो हे आपल्याला सांगायचं. बघा एच्या शेप मध्ये कुठेच आपल्याला राईट अँगल दिसत नाहीये, त्यामुळे ए मध्ये तर राईट अँगल नाहीये. ई मध्ये बघा तुम्ही नीट, ई जर आपण ड्रॉ केला तर ई मध्ये इथे एक आणि इथे एक असे 4 राईट अँगल होतात. ठीक आहे, 3 राईट अँगल्स नाही, 4 राईट अँगल्स. 4 राईट अँगल्स. 4 राईट अँगल्स इन ई. एन या लेटर मध्ये हा राईट अँगल नाहीये, हा राईट अँगल नाहीये. ते कसले अँगल आहेत तर ॲक्यूट अँगल आहेत, बिलो 90 डिग्रीचे आहेत. त्यामुळे तिथे राईट अँगल तर होत नाहीये. त्यानंतर के या लेटर मध्ये पण हा ऑप्ट्यूज होतोय आणि हे दोन जे आपण पाहतोय तर ते ॲक्यूट होतात, तिथे राईट अँगल नाहीये के लेटर मध्ये. एल लेटर मध्ये एक्झॅक्टली इथे एक राईट अँगल होतो. त्यानंतर एच या लेटर मध्ये 1 2 3 आणि 4 राईट अँगल्स या ठिकाणी देखील तयार होतात. ठीक आहे, म्हणजे कोणकोणत्या लेटर मध्ये राईट अँगल्स दिसतात आपल्याला तर ई, एल आणि एच. These capital letters have one or more angle of 90 degree, that is right angle. पुढचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय, राईट द टाइप ऑफ ईच अँगल बेस्ड ऑन द मेजर्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला खाली मेजरमेंट्स दिलेत अँगल्सचे, तर त्या मेजरमेंट्स नुसार आपल्याला तो अँगल कोणत्या टाईपचा आहे ते लिहायचं आहे. बघा तर आपल्याला माहिती आहे की 0 पासून 90 पर्यंत म्हटलं तर त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. एक्झॅक्टली 90 असेल तर त्याला म्हणायचं राईट अँगल. पुढे जर मोर दॅन म्हणजे 90 टू 180 असेल तर म्हणायचं ऑप्ट्यूज. 180 टू 360 असेल तर त्याला म्हणायचं रिफ्लेक्स. ठीक आहे, आणि 0 ला म्हणायचं झिरो अँगल आणि 360 ला म्हणायचं कम्प्लीट अँगल. या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. मग यामध्ये आपल्याला जर 40 डिग्री हा अँगल दिलाय तर तो येतो ॲक्यूट. वाय? बिकॉज 40 इज बिटवीन 0 अँड 90, सो 40 degree angle is a acute angle. 0 degree angle is called as a zero angle, simple. 90 degree angle is a right angle. 90 degree is a right angle. Then 155 म्हणजे 90 च्या अबो आहे 155 आणि 180 च्या बिलो आहे, त्यामुळे त्याला म्हणायचं ऑप्ट्यूज अँगल. 180 इज अ स्ट्रेट अँगल. त्यानंतर 245 अबो 180 आहे आणि बिलो 360 आहे, इट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. तर ठीक आहे, तर हे झालं क्वेश्चन नंबर 2. पुढे पाहूयात क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलंय बघा, ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल्स. काय ड्रॉ करायला सांगितलेत, ड्रॉ द रिफ्लेक्स अँगल्स ऑफ ए डिफरंट मेजर्स. डिफरंट मेजरमेंट्सचे रिफ्लेक्स अँगल आपल्याला ड्रॉ करायचे. तर आपण कोणतेही असे आकडे घेऊ शकतो की रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, तर रिफ्लेक्स अँगल म्हणजे मोर दॅन 180 पाहिजे आणि लेस दॅन 360 पाहिजे. ओके, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणतंही मेजरमेंट घेऊ शकतो आपण. या ठिकाणी 210 हा अँगल घेतलाय, म्हणजे बघा हा जो आपण पिंक कलरने पाहतोय तर हा आहे रिफ्लेक्स अँगल ऑफ ए 210
210 डिग्रीचा. ठीक आहे. त्यानंतर 270 आहे, दॅट इज ऑल्सो रिफ्लेक्स अँगल. 270 अँगल इज मेड अप ऑफ 3 राईट अँगल्स. बरोबर, कारण 90 डिग्रीचा एक राईट अँगल असतो, तर 90 प्लस 90 प्लस 90 असे 3 राईट अँगल्स मिळून 270चा हा रिफ्लेक्स अँगल इथे तयार होतो. त्यानंतर 315 डिग्री हा सुद्धा एक रिफ्लेक्स अँगल आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. तुमच्या पद्धतीने तुम्ही 180 पासून ते 360 पर्यंत जर घेतलं तर कोणताही अँगल तुम्ही रिफ्लेक्स अँगल म्हणून ड्रॉ करू शकता. इवन 181 इज ऑल्सो रिफ्लेक्स अँगल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. आन्सर द फॉलोइंग. हाऊ मेनी राईट अँगल्स आर इन्क्लुडेड इन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय मित्रांनो, तर स्ट्रेट अँगल म्हणजे असं. तर याच्यामध्ये ह्याचं मेजरमेंट किती असतं, याचं मेजरमेंट असतं 180. मग 180 मध्ये किती 90 डिग्रीचे म्हणजे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय, तर 90 डिग्री. तर 180 मध्ये किती 90 डिग्रीचे अँगल होतात, तर 2 होतात, कारण 90 प्लस 90 180. ठीक आहे. म्हणजे अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 since one right angle is a 90 degree, two right angles make one straight angle. दोन 90 डिग्रीचे अँगल मिळून एक स्ट्रेट अँगल मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. what are the type of angles formed between two adjacent fingers. आपल्या दोन बोटांमध्ये कोणता अँगल होतो असं या ठिकाणी विचारले. आपल्या दोन बोटांमध्ये बघा, तुम्ही स्वतः बघू शकता. आपल्या दोन शेजारच्या बोटांमध्ये ऍडजसंट म्हणजे जवळच्या शेजारच्या बोटांमध्ये तर ॲक्यूट अँगल जर तुम्ही कितीही ट्राय केला तरी तो 90 डिग्रीच्या वर जाऊ शकत नाही. जर अंगठा आपण पकडला, ठीक आहे, अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट पकडलं तर मे बी इट इज 90, बट 90च्या अबोव जात नाही. ठीक आहे. तर आपण इथं ॲक्यूट अँगल असं त्याचं आन्सर लिहूयात की दोन शेजारच्या बोटांमध्ये ॲक्यूट अँगलच तयार होतो, म्हणजे बिलो 90 डिग्रीचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट काइंड ऑफ अँगल फॉर्म बिटवीन आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ ए क्लॉक वेन इट 12 o'clock. 12 वाजतात त्यावेळेस बघा, वॉचमध्ये ज्यावेळेस 12 वाजतात त्यावेळेस मिनिट हँड आणि आवर हँड दोन्ही 12 वर असतो, त्यामुळे तो अँगल झिरो अँगल होईल. झिरो अँगल एकमेकांवरच असतात ना दोन्ही. बोथ हँड्स आर टुगेदर ॲट ए 12 मार्क, सो द अँगल फॉर्म इज झिरो अँगल. 0 डिग्रीचा तो अँगल असेल. ओके. आता बघूयात आपण जस्ट एक की रिव्हिजन बघूयात की टेकअवेज काय आहेत या प्रेझेंटेशन मधून किंवा या चॅप्टरच्या या भागातून. क्लॉक अँगल्स काय आहे, इच अवर मार्क 30 डिग्री. म्हणजे दोन कन्झिक्युटिव्ह आपण नंबर्स घेतले क्लॉक मधले तर त्याच्यामधला अँगल किती असतो, 30 डिग्री असतो. ही गोष्ट लक्षातच ठेवा. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे राईट अँगल लेटर्स. राईट अँगल लेटर्स कोणते आहेत, ELH हे आपण पाहिलं क्वेश्चन मध्ये. अँगल क्लासिफिकेशन 0 डिग्री, त्याच्यानंतर ॲक्यूट अँगल असतो, राईट अँगल असतो, ऑप्ट्यूज, स्ट्रेट, रिफ्लक्स अँड कम्प्लीट, असे त्याची असेंडिंग ऑर्डर सुद्धा आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. त्यानंतर स्ट्रेट अँगल म्हणजे काय, तर स्ट्रेट अँगल म्हणजे 180 आणि इट इज मेड अप ऑफ ए 290 डिग्री अँगल. 12 o'clock मध्ये 0 अँगल असतो आणि दोन ऍडजसंट फिंगर मध्ये अँगल्स बिटवीन ऍडजसंट फिगर्स आर युज्युअली ॲक्यूट. ठीक आहे, युज्युअली म्हणजे बहुतेक वेळा तो ॲक्यूटच अँगल असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2.2 आणि एक ऍक्टिव्हिटी आपण पूर्णपणे सोडवून पाहिली. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला समजलं का, आणि ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच सोल्युशन घेऊन. तोपर्यंत थँक्यू.